रामकृष्ण हरी. प्रत्येकाची वारीमध्ये सेवा करण्याची पद्धत वेगळी असते. कोण भजन गातं, कोण भारूड करतं, कोण कीर्तन करतं, कोण कथा करतं, कोण चालतं, कोण स्वयंपाक करतं, कोण रावट्या ठोकतं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने वारी संपूर्ण केली जाते. पण आगळी वेगळी वारी गेली तुम्ही 15 वर्ष करताय, 14 वर्ष करताय आणि लग्ना अगोदरही आणि लग्नानंतरही माऊलींच्या कृपेनं तुमचा जीवनसाथी त्या सेवेमध्ये सेवा करणाराच मिळाला. हेही सद्भाग्य आणि कृपाच म्हणावी पांडुरंग परमात्म्याची. आणि खरं तर आम्हाला कुठे काय कीर्तनात बोलावं हे जितक्या पटकन कळत नाही तितक्या पटकन तुम्हाला कुठला रंग टाकला म्हणजे ते सुंदर दिसेल आणि अगदी सुशोभित रांगोळ तुम्ही काढताय. खरं तर राजश्रीताई, तुमचं कौतुक करावं तेवढं शब्दांमध्ये कमीच आहे. माऊली म्हणतात काही गोष्टी बालपणापासूनच मिळतात किंवा आईवडिलांच्या कृपेने मिळतात. माऊलींचं वर्णन आहे ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली म्हणतात की हे उगच होत नाही. म्हणजे जे काही आपल्या हाती मिळालेलं असतं हे माऊलींची, पांडुरंग परमात्म्याची कुठेतरी कृपा असते. म्हणजे माऊलींचं वर्णन असं आहे की बालपणापासून त्या व्यक्तीला ते कृपांकित व्हावं लागतं, वरदहस्त द्यावा लागतो. आणि माऊली म्हणतात की जर तसं असेल तर व्यक्ती कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा कितीही कठीण गोष्टी, मी स्वतः एक मुलगी असून देखील मला जर रांगोळी काढायला आईनं लावली तर मला 2 तास तरी सहज एवढी रांगोळी काढायला, एक फूल काढायला पुरेसं होतं. आम्हाला ज्या गोष्टी जमतात तेवढ्याच, म्हणजे उगच नाही. तशी जशीची वाट न पाहता, माऊली म्हणतात तशी जसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरलेलं आहे, तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. राजताई, तुम्ही एवढ्या पायघड्या टाकताय, एवढा शरीराचा व्यायामसुद्धा होतोय तुमच्या आणि एवढा कष्ट त्रास सहन करून तुम्ही ही इतकी सुंदर रांगोळी काढताय. खरं हे कुठून आलं, कधी शिकलात आणि हा योग तुमच्याकडे माऊलींच्या समोर रांगोळ काढण्याचा कसा आला? ॲक्च्युली मी ही कला कुठे शिकलेली नाही आहे. परमेश्वरी देणगी आहे, गॉड गिफ्टेड आहे. कारण मी क्लास वगैरे काहीच केलेला नाही. जस्ट म्हणजे माऊलींच्या पालखीला रांगोळी काढायला जायचंय बोललं वडिलांना, त्यांनी घेऊन आले वारीला. मला स्कूटीवरती आम्ही पहिली वारी केली. फक्त स्कूटी दिंडीमध्ये राहून रांगोळीचं मटेरियल काय, कुठे कशी पालखी थांबते, काय काही माहीत नव्हतं. फक्त म्हणलं रांगोळी काढायची. सगळे म्हणले खूप अवघड आहे, चेंगरशील, शक्य नाही. 13 वय होतं माझं तेव्हा, 13-14 वर्षाचे होते. तेव्हा म्हणलं मला जायचंय रांगोळी काढायला. आणि वडिलांनी पण हट्ट पूर्ण केला, निघालो वारीला. मग वारी चुकू नये अशी इच्छा होती, असंच जीवनसाथी मिळावा. त्यामुळे मिस्टरांनी सपोर्ट केला. लग्न झाल्यानंतर त्यांनी माझी वारी कंटिन्यू ठेवली. आणि 3 वर्षापूर्वी जेव्हा माझं बाळ बारीक होतं, 5 महिन्याचं होतं, तेव्हा एवढ्या लहान बाळाला वारीत घेऊन येणं शक्य आहे का? तर म्हणजे मला वाईट वाटलं, रडायला आलं मला की मला बहुतेक माझी वारी चुकेल म्हणून. कारण तो पोटात असताना 3 महिन्याची वारी चुकली नाही. तो 3 महिन्याचा पोटात होता. मी कोविडला रांगोळी काढायला आलते. डॉक्टर नाही बोलले तरी पण मी आले होते. आणि जेव्हा तो 5 महिन्याचा होते, म्हणले तू पोटात असताना विचार नाही केला. माझ्या आई बोलल्या, सासूबाई, माझी मम्मी बोलली. ते बोलले मग आता कशाला विचार करते? त्याला घेऊन आम्ही गेल्या 3 वर्षापूर्वी वारीला आलो. तसा तो 3 वर्ष झाले माझ्यासोबत वारी करतोय. आता पण तो पुण्यापर्यंत होता, पण कालपासून पाऊस होता त्याच्यामुळे काल त्याला घरी ठेवले. उद्या परवा त्याला आणणार आहोत परत. त्याची वारी नाही चुकणार. अशी वारीची सुरुवात. जवळजवळ 80-85 पोती रांगोळी आणि 450 किलो कलरचा वापर करतो. पूर्ण माझी सासरची फॅमिली, माझे दीर, माझे बारके दीर, मिस्टर, माझे मोठे दीर, आम्ही सगळे घरातलीच लोक आहे. पूर्ण सगळे मला सपोर्ट करतायत. रांगोळीचं मटेरियल वगैरे उचलायला जवळजवळ रोज 4-5 पोती रांगोळी पुरत नाही. रोज लागेल तशी आम्ही घेतो. पण तर सकाळपासून पण भरपूर पाऊस होता. पण पाऊस होता तोवर आम्ही थांबलो. 20व्याला येऊन थांबलो. पाऊस उघडला, कळलं, आम्ही परत रिटर्न गेलो. परत रिटर्न रांगोळी काढत काढत 20व्यापर्यंत आलो. नंतर तर उघडलंच. पूर्ण रस्त्याने रांगोळी काढत काढत इथपर्यंत आलो. जसं तुमच्याविषयी प्राऊड फिलिंग आहे माझ्या मनात, तशीच तुमच्या मिस्टरांविषयी सुद्धा आहे. खरंच दादा, एक बहीण म्हणून मला असं वाटतं ना की तुमच्यासारखा नवरा जर प्रत्येक मुलीला भेटला तर अर्थात तिची वारी सेवा ही चालू राहील. मला सुरुवातीलाच दादा म्हटले मी बोलणार नाही. मी म्हणलं तुम्ही बोलणार नाही एवढंच बोला, बाकी काही नको. तुम्ही करता हे खूप आहे आणि काही गोष्टी बोलून नाही तर कर्तूनमानेच गाजवल्या जातात. मला सांगा, जेव्हा ताई तुमच्या आयुष्यात आल्या आणि त्यांनी तुम्हाला माहीत झालं की हे वारीची सेवा करतायत, लहान, कारण शेवटी नवरा म्हणून नाही पण बाप म्हणून तरी कधीतरी काळजी वाटते. जेव्हा बाळ पोटात होतं किंवा बाळ लहान होतं त्यावेळेस त्यांनी जी सेवा कंप्लीट केली, त्यांनी सांगितलं की तुम्ही साथ दिली, त्यावेळेस मनात काय भावना होत्या? ॲक्च्युली खरं तर मी कधी वारीला आलो नव्हतो याच्या आधी. पण हिची वारी चुकवायची नव्हती मला, त्यामुळे मी वारीला आलो. जोरदार टाळ्या एकदा तुमच्यासाठी. खरंच भाग्यवान आहात ताई तुम्ही. आणि तुम्ही त्यांच्यामुळे तुमची वारी होतीये, तुमच्या मुलाची होतीये. हा आनंदमय सोहळा तुम्ही सगळेजण अनुभवताय. आणि खरं कशी वाटली
रांगोळी ही रांगोळी म्हणजे साक्षात परमात्म्याचं दर्शन केल्यासारखं वाटतंय आणि या रांगोळीमुळे अजून वारीची शोभा वाढते हे म्हणायला मी जरासुद्धा मागे पुढे म्हणणार नाही. कारण ज्यावेळेस आम्ही एखाद्या सप्त्याला कीर्तनाला जातो, एखादी सुंदर रांगोळी दिसली की आम्हाला वाटतं छान स्वागत केलं. अगदी पांडुरंगालाही वाटावं की इतकं सुंदर स्वागत करत करत तुम्ही त्या पांडुरंगापर्यंत पोहोचताय. खरंच भाग्यवान आहात तुम्ही आणि ही सगळी सेवा तुमच्या हातून घडतीये. तुमच्या या कार्याला माझ्याकडनं साष्टांग दंडवत आहे, आमच्या ABP माझ्याकडनं साष्टांग दंडवत आहे आणि तुम्ही आमच्यासाठी एवढी सुंदर रांगोळी काढली. असाच परमात्मा तुम्हाला साथ देव, तुमचा संसार ऐश्वर्य संपन्न सुख संपत हो ही पांडुरंग परमात्म्याची प्रार्थना. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कृष्णारी आजच्या या जेजुरीच्या सोहळ्यामध्ये ही वारी अखंडितपणे चालू आहे आणि सगळेजण प्रत्येक संतांच्या माध्यमातून आता या वारकऱ्यांनी आपली कुठून आली दिंडी? बेंबळी तालुका धाराशिव जिल्ह्यामधून आलेली बेंबळी तालुक्यातली ही दिंडी, बेंबळीतनं आलेली दिंडी अहिल्यावारी म्हणून यांनी वारी काढली आहे. ज्या अहिल्याबाई होळकरांमुळे आम्हाला 12 ज्योतिर्लिंग पूर्ण करता येतात. पुन्हा एकदा मंदिराला स्थानापन्न करायची ताकद ज्या स्त्री महिलेमध्ये होती, अशा एकदम सत्यवादी असणाऱ्या आई अहिल्या आणि यांच्या नावाने ही वारी केली जाते. या माध्यमातून ही वारी केली जाते. खरं तर हा आनंद फार वेगळा आहे आणि हा आनंद व्यक्त करण्यासाठी ही भजन करत गात नाचत पुढे चालतात. तर अखंडितपणे आपणही हा सोहळा भजनाने आणि त्याच आनंदाने द्विगुणित करूयात. माझ्या हातात रवीचा दोर, रवी फिरती या कर कर. माझ्या हातात रवीचा दोर, रवी फिरती या कर कर. ओ लोणी आल्याला आल्याला सार गयान खाल्लंय वरच्यावर. लोणी आल्याला आल्याला सार गयान खाल्लंय वरच्यावर. आल्याला आल्याला सार गयान खाल्लंय वरच्यावर. लोणी आल्याला आल्याला सार गयान खाल्लंय वरच्यावर. माझ्या हातात रवीचा दोर, रवी फिरती या कर कर. माझ्या हातात रवीचा दोर, रवी फिरती या कर कर. लोणी आल्याला आल्याला सार गयान खाल्लंय वरच्यावर. लोणी आल्याला आल्याला सार गयान खाल्लंय वरच्यावर. हे तुझं संगे घेऊन गोपाळ मेळा झोंबतो माझ्या अंगाला. संगे घेऊन गोपाळ मेळा झोंबतो माझ्या अंगाला. यानं गोकुळ सार जागा, यानं गोकुळ सार, याने गोकुळ सार लुटलंय गलोनी खाल्लंय वरच्यावर. यानं गोकुळ सार लुटलंय गलोनी खाल्लंय वरच्यावर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.